श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद भागवत कथामृत भाग दुसरा। गोकर्ण आख्यान। सुतमुनी पुढे सांगू लागले, हे मुनिवरांनो, त्यावेळी भागवत कथा ऐकण्यास जमलेल्या समस्त भक्तांच्या चित्तामध्ये अलौकिक भक्तीचा प्रादुर्भाव झालेला पाहून भगवान श्री नारायण आपले धाम सोडून तेथे आले। प्रभूंचे आगमन होताच चारी बाजूंनी जय जयकाराचा ध्वनी आसमंतात घुमू लागला। वारंवार शंखध्वनी आणि पुष्पवृष्टी होऊ लागली। सनकादिकांनी भगवंतांना अत्यंत नम्रभावाने प्रणाम केला आणि कथाकथनास प्रारंभ केला। ते म्हणाले, या सप्ताह यज्ञाच्या श्रवणाने पापी, दुराचारी, कुटील, क्रोधाग्नीने जळणारे, कामपरायण हे सर्वच पवित्र होतात। या संबंधात सनतकुमारांनी पूर्वी घडलेली एक कथा कथन केली। ते म्हणाले, तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर एक अनुपम नगर वसलेले होते। तेथे आत्मदेव नावाचा एक विद्वान, सच्छील आणि आचार संपन्न ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी धुंदुली एक सुस्वरूप, कुलीन, परंतु आपल्या वचनावर अडून राहणारी स्त्री होती। त्याच्या घरात सर्व सुखे हात जोडून उभी होती, परंतु बरेच वय झाले तरी संतान प्राप्ती झाली नव्हती। घरी पुत्र नसल्याने आत्मदेव अत्यंत दुःखी असे। अनेक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यश न मिळाल्यामुळे तो निराश होऊन त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला। एके दिवशी सकाळीच तो घरातून बाहेर पडला आणि वनात जाऊ लागला। 3-4 तास चालल्यानंतर त्याला तहान लागली आणि तो एका तळ्याजवळ पाणी पिण्यासाठी थांबला। पाणी पिऊन तो तेथे थोडा सुस्तावला। त्याचवेळी तिथे एक संन्यासी आले। त्यांनी सुद्धा पाणी पिऊन आपली क्षुधा शमन केली। आत्मदेवाने मोठ्या श्रद्धाभावाने त्या संन्याशाच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून नमस्कार केला। त्यावेळी त्याच्या नेत्रातील आसवांनी त्या महात्म्यांचे चरण ओले झाले होते। त्यांनी आत्मदेवाच्या दुःखाचे कारण विचारले। आत्मदेवांनी आपली कर्मकहाणी आणि पुत्राअभावी आपण आत्महत्या करण्याचा निश्चय केला असल्याचे सुद्धा सांगितले। त्या महात्म्याने आत्मदेवास समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो विफल झाला। शेवटी नाईलाजाने त्या महात्म्याने आपल्या झोळीतून एक आंबा काढून दिला आणि तो आत्मदेवाच्या पत्नीने खावा असे सांगितले। त्या फळाच्या सेवनाने पुत्रप्राप्ती होईल असे आश्वासन दिले। तो आंबा घेऊन आत्मदेव मोठ्या आनंदाने घरी आला। त्याने तो आपल्या पत्नीस दिला आणि त्या महात्म्याने दिलेल्या पुत्रप्राप्तीच्या आश्वासनाबद्दल सांगितले। धुंदुलीला आपल्या सौंदर्याचा फार अभिमान होता। पुत्रप्राप्तीनंतर त्यात बिघाड होईल असे तिला वाटले। तसेच प्रसूती समयीच्या वेदना असह्य असतात असेही तिला तिच्या सख्यांनी सांगितले होते। त्याच गावात धुंदुलीची एक बहीण राहत होती। तिला धुंदुलीने आपली अडचण सांगितली। ती बहीण म्हणाली, हे ताई, मला दिवस गेले आहेत, पुत्रप्राप्तीचीच लक्षणे दिसत आहेत। पुत्र जन्मताच मी तुला तो आणून देईन, तोपर्यंत तू आपणास दिवस गेल्याची अफवा उठव। धुंदुलीस तिने आपल्या पतीस धन देण्यास सांगितले। आत्मदेवाने आणलेला तो प्रसादाचा आंबा तिने आपल्या गायीस खाऊ घातला। यथासमयी धुंदुलीच्या बहिणीस एक पुत्र प्राप्ती झाली। तिने तो ठरल्याप्रमाणे धुंदुलीस नेऊन दिला। पुत्रप्राप्तीच्या बातमीने आत्मदेव अत्यंत आनंदित झाला। पुढे 3-4 महिन्यांनी त्या गायीने सुद्धा एका सुंदर बालकास जन्म दिला। त्याचे कान मात्र केवळ गायीच्या कानासारखे होते। त्या निरागस सुंदर मुलास पाहून आत्मदेवास खूप आनंद झाला। त्याने आपल्या मुलाचे नाव धुंदुकारी आणि गोमातेच्या मुलाचे नाव गोकर्ण असे ठेवले। यथावकाश दोघे मुले मोठी झाली। धुंदुकारी मोठा दुष्ट निघाला। गोकर्ण मात्र अत्यंत सात्विक वृत्तीचा आणि विद्वान पंडित झाला। धुंदुकारी अत्यंत दुराचारी बनला आणि माता पित्याचा भयंकर छळ करू लागला। आत्मदेव अत्यंत दुःखी झाला। त्याला त्या महात्म्याचे बोल आठवले। गोकर्णाच्या उपदेशाप्रमाणे आत्मदेव वैराग्य धारण करून वनात निघून गेला। पित्याच्या वनगमनाने धुंदुकारी अधिकच उन्मत्त झाला आणि मातेस धनासाठी छळू लागला। त्या माऊलीने त्याच्या छळास त्रासून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। आता तर धुंदुलीस
मोकळे रानच मिळाले होते. त्याने वेश्यांना आपल्या घरात आणून ठेवले. त्यांचे मागणी पुरे करण्यासाठी तो चोरी करू लागला. एकदा तर त्याने राजाच्या खजिन्यातून दागदागिने आणि पैसे चोरून आणून त्या स्त्रियांना दिले. राजाचे सैनिक त्याला कैद करून नेतील व त्याच्याबरोबर आपणही पकडले जाऊ या भीतीने त्या 4 स्त्रियांनी एके दिवशी तो निद्रा अवस्थेत असताना त्याला दोरीने पलंगात बांधले आणि जाळून टाकले. त्या सारी धन संपत्ती घेऊन तेथून पळून गेल्या. धुंदुकारीस मृत्यूनंतर प्रेतयोनी प्राप्त झाली. यावेळी गोकर्ण यात्रेस गेला होता. त्याला ही बातमी कळताच त्याने धुंदुकारीचे विधिवत श्राद्ध गया क्षेत्री केले. परंतु घरी परतल्यानंतर त्याला धुंदुकारी अजूनही प्रेतयोनीत असल्याचे दिसले. तो अत्यंत लीनतेने आपली या योनीतून सुटका करण्यासाठी आपल्या बंधूस विनवित होता. गोकर्णाने धुंदुकारीची प्रेतयोनीतून सुटका करण्यासाठी तो मार्ग भगवान सूर्यनारायणांना त्यांनी विचारला. त्यांनी सप्ताहभराच्या श्रीमद भागवत पारायणाचा उपाय सांगितला. गोकर्णाने भगवंताच्या आदेशानुसार सप्ताहभराच्या श्रीमद भागवत पारायणाचा सोहळा प्रारंभ केला. त्यांच्या अंगणात एक पोकळ बांबू रोवलेला होता. त्यात वायुरूपाने बसून धुंदुकारीने भागवत कथा अत्यंत भक्तिभावाने ऐकली आणि त्याचे मनन सुद्धा केले. तो ज्या बांबूत बसला होता त्याला 7 गाठी होत्या. प्रत्येक दिवसाच्या अंती एक गाठ तुटत होती. 7व्या दिवशी शेवटची गाठ तुटली आणि धुंदुकारी दिव्य स्वरूपात प्रकट झाला. त्याचवेळी वैकुंठातून भगवंताचे पार्षद विमान घेऊन आले आणि त्यांनी धुंदुकारीस त्यात बसविले. त्यावेळी गोकर्णाने त्या पार्षदांना विचारले, हे पार्षदांनो, येथे अनेक शुद्ध अंतःकरणाचे श्रोतागणांनी श्रीमद भागवत कथेचे श्रवण केले. असे असताना तुम्ही एकट्या धुंदुकारीसाठीच विमान घेऊन का आलात? त्यावेळी तो पार्षद म्हणाला, श्रवण तर सर्वांनी केले, परंतु धुंदुकारीप्रमाणे त्यांनी मनन केले नाही. त्यामुळे त्यांना फलप्राप्ती झाली नाही. श्रावण मासात गोकर्णाने पुन्हा एकदा भागवत कथेचे आयोजन केले. यावेळी सर्वांनी ते एकचित्ताने श्रवण करून त्याचे मनन सुद्धा केले. 7 दिवसानंतर समस्त श्रोताजनांना वैकुंठ लोकी नेण्यासाठी विमाने आली आणि सर्वजण भगवंताचा जय जयकार करीत वैकुंठी गेले. सनत कुमारांनी यानंतर श्रीमद भागवताच्या सप्ताह श्रवणाचा विधी विस्तारपूर्वक सांगितला. सुतमुनी शौनक ऋषींना म्हणाले, मी अनेक शास्त्रांचे अध्ययन केले आहे, परंतु श्रीमद भागवत पुराण ही समस्त शास्त्रांचे सार आहे. त्याच्याहून पवित्र अशी कोणतीच वस्तू नाही. येथे अध्याय 4 आणि 5 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम. प्रथम स्कंद. भगवंताच्या अवतारांचे वर्णन. प्रथम स्कंदाच्या प्रारंभी महर्षी व्यासांनी मंगलाचरण केले आहे. श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले एक मधुर फळ आहे. या फळात साल, बी इत्यादी त्याज्य वस्तू अजिबात नाहीत. यात केवळ गोड असा रसच रस भरलेला आहे. सुत महाराज शौनकादिक ऋषींना सांगू लागले, सृष्टीच्या सुरुवातीस भगवंतांनी लोकांच्या निर्मितीचा संकल्प केला. ही इच्छा होताच त्यांनी महत्तत्व आदीपासून निष्पन्न पुरुष रूप ग्रहण केले. यामध्ये 10 इंद्रिये, 1 मन आणि पंचमहाभूते अशा 16 कला होत्या. भगवंतांनी ज्यावेळी योगनिद्रेचा विस्तार केला त्यावेळी त्यांच्या नाभी सरोवरातून एक कमळ प्रकट झाले आणि त्या कमळातून ब्रह्मा उत्पन्न झाले. भगवंतांच्या त्या विराट रूपातील अंग प्रत्यंगातून समस्त लोकांची कल्पना केली गेली. तेच भगवंताचे विशुद्ध सत्वमय रूप आहे. यात हजारो हात, हजारो पाय, सहस्त्र मुख आहेत. त्यामुळे ते अत्यंत विलक्षण वाटते. या रूपाच्या अत्यंत लहान लहान अंशापासून देवता, पशु, पक्षी, मनुष्य आदी योनींची सृष्टी निर्माण झाली. भगवंतांनी प्रथम कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ब्राह्मण रूपात अवतार घेतला आणि कठीण ब्रह्मचर्याचे पालन केले. दुसऱ्या वेळी लोककल्याणासाठी रसातळात केलेली पृथ्वी वर काढण्यासाठी सुकराचा अवतार धारण केला आणि पृथ्वीस वर काढले.
ऋषींच्या सृष्टीमध्ये त्यांनी तिसरा अवतार देवर्षी नारदांच्या रूपात घेतला. धर्मपत्नी मूर्तीच्या गर्भातून त्यांनी नरनारायणाच्या रूपात चौथा अवतार घेतला. या अवतारात त्यांनी इंद्रियांचा सर्वथा संयम करून अत्यंत कठीण तपस्या केली. पाचव्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल देवांच्या रूपात अवतरित झाले आणि सांख्य शास्त्राचा उपदेश केला. सहाव्या अवतारात ते अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपात प्रकट झाले. भगवंतांचा सातवा अवतार राजा नाभीची पत्नी मेरुदेवीच्या गर्भातून ऋषभदेवांच्या रूपात झाला. आठवा अवतार भगवंत यज्ञदेव या रूपात प्रकट झाले. ऋषीगणांच्या प्रार्थनेस मान देऊन भगवंतांनी पृथूच्या रूपात अवतार घेतला. हा भगवंताचा 9वा अवतार होता. चाक्षुष मन्वंतराचे अंती ज्यावेळी समस्त त्रिलोक समुद्रामध्ये बुडत होते त्यावेळी भगवंतांनी मत्स्य अवतार घेऊन वैवस्वत मनुचे रक्षण केले. हा 10वा अवतार होता. ज्यावेळी देव आणि दैत्य मिळून समुद्र मंथन करीत होते त्यावेळी त्यांनी कच्छ रूपात 11वा अवतार घेतला आणि मंदराचल पर्वतास आपल्या पाठीवर धारण केले. 12व्या अवतारात भगवान धन्वंतरीच्या रूपात अमृताचा कलश घेऊन समुद्रातून प्रकट झाले. 13व्या अवतारात मोहिनी रूप धारण करून त्यांनी दैत्यांना मोहित करून देवतांना अमृत पाजविले. 14व्या अवतारात त्यांनी नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. 15व्या अवतारात भगवान वामन रूपात प्रकटले आणि बळीराजास पाताळाचे राज्य दिले. 16वा अवतार परशुरामांच्या रूपात घेऊन उन्मत्त क्षत्रियांचा त्यांनी नाश केला. 17वा अवतार महर्षी वेदव्यास या रूपात झाला. 18वा अवतार देवांचे कार्य संपन्न करण्यासाठी दशरथ पुत्र श्रीरामांच्या रूपात झाला. या अवतारात सेतुबंधन, रावणवध यासारखी अचाट कार्ये त्यांनी केली. 19वा आणि 20वा अवतार बलराम आणि श्रीकृष्णांच्या रूपात झाला आणि त्यांनी पृथ्वीचा भार हरण केला. कलियुगाच्या आगमनानंतर राजा अनजाच्या पुत्राच्या रूपात बुद्धावतार झाला. कलियुगाच्या अंती कल्की अवतार होईल. येथे अध्याय 1 ते 3 संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.